या देशामध्ये राजपूत गरीब होणं गुन्हा आहे का? मग त्यांचं कुणी हिसकाटून न्यायचं का? ज्याच्यामध्ये मसल पॉवर आहे, ज्याच्यामध्ये दंड आहे, त्यांनी हिसकाटून न्यायचं का? थेटच बोलतो. म्हणजे विखे पाटील मसल पॉवर आलेतून त्यांनी न्यायचं का? जरंगीचे खूप हार्डकोर संघटना म्हणून त्यांनी न्यायचं का? हे असं नेल्या जाऊ शकत नाही, असं दिल्या जाऊ शकत नाही. आणि म्हणून आमचं म्हणणं आहे की ज्या प्रकारे ही मुलं, ही जी विद्यार्थी, हे जेनझी जे आहेत हे सफरर आहेत. आणि ह्या सफरर्सला ज्या प्रकारे प्रीपासून त्रास झाला आहे, त्या प्रीपासून पुन्हा जे आहे नव्याने प्रक्रिया सुरू होणं आवश्यक आहे. आणि नव्याने प्रक्रिया सुरू होऊन ही कारवाई पूर्ण झाली पाहिजे. आपण एक परीक्षेमध्ये जर काही प्रश्न जर याच्यामध्ये एखाद्या विषयाचे फुटले तर परीक्षा पूर्ण घेतो की नाही त्या स्पर्धा परीक्षेची? त्याच प्रकारे आपण हे आपल्याला दस्तूर खुद दिसत असताना, न्यायालयाचं निरीक्षण असताना, मी महाराष्ट्राच्या लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष, विद्यमान अध्यक्ष एकदम क्लीन माणूस आहेत, त्यांना मी विनंती करतो की ह्या प्रकरणामध्ये तातडीने त्यांनी लक्ष घालावं. भीमनवार साहेबांनी जातीच्या चष्म्यातून मनोज जरंगे काय करेल, उद्या त्यांच्यावर आगपाकड करेल का, याची चिंता करू नये. कारण आता मुद्दा असा आहे की कोण कशाची चिंता करावं असा मुद्दा निर्माण झाला. आपण बघत आहोत की किती खालच्या पातळीवर जाऊन लोक एकमेकांना बोलत आहेत. त्यामुळे किमान विद्यार्थ्यांच्या बाबतीत भीमनवार साहेबांनी एक स्ट्रॉंग भूमिका घेतली पाहिजे. आणि स्ट्रॉंग भूमिका घेऊन या प्रश्नाला पूर्ण तडीस नेण्यासाठी या प्रश्नाच्या संदर्भानं एक म्हणजे SIT सारखी लोकसेवा आयोगानं एक समिती नेमली पाहिजे. आणि ह्या परीक्षेला जे आहे, ह्या विद्यार्थ्यांना जे आहे, जे EWSचे विद्यार्थी आहेत त्यांना